आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत. जय शिवराय. जय शिवराय म्हणून तरी कसा म्हणू. कायगावला पुन्हा एक आपला गेला. ज्यावेळेला काकासाहेब शिंदे गेला, मी पहिला माणूस होतो ज्याने घरी जाऊन पैसे दिले होते, पण पैशाने त्याचा जीव परत नाही आला. राजीनामा दिला आरक्षणासाठी, कारण पोरं जात होती. समुपदेशन यात्रा काढली स्वखर्चाने मी आणि ईशाजांनी, की मराठ्यांची पोरांची डोकी शांत व्हावीत, पण झालं नाही. पुन्हा आरक्षणाचा लढा सुरू झाला आणि अट्टाहास धरलाय की ओबीसीतूनच मला आरक्षण पाहिजे. ओबीसीतून आरक्षण देणार नाहीये हे कधी समजणार आहे आपल्याला, कारण आपण संख्येने कमी पडतोय. अख्खा समाज आपल्या विरोधात आहे, आपण एकटाच समाज बाजूला आहोत. त्यामुळे हे बसणारच नाहीये गणित, आणि हे गणित बसणार नाही पहिल्या दिवशीपासून सांगून कोणीच ऐकणार नाहीये. आणि डेडबॉड्या बघणार आहे आणि घोषणा देणार आहे, तर मला खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. मी रस्त्यावर आलोय, ठीक आहे, मला याचं दुःख नाहीये. मला तुम्ही ट्रोल कराल, मला चपलेनी मारले का गावात तर मलाच अडवलं, ठीक आहे, मी मार खायला तयार आहे. पण मी पुन्हा सांगतोय की दिल्लीत करावं लागेल. दिल्लीत राजपूत, पटेल, गुजर यांना सगळ्यांना जमा करावं लागेल देशभरातून, आणि दिल्लीत करावं लागेल, तेव्हा ते होईल. नका पाठवू मला खासदारकीला. तुम्हाला वाटत असेल फार खासदार करतोय, अरे मरू देत, पण कोणीतरी स्पिरिटेड तर पाठवा, जो सगळ्यांना बरोबर घेऊन चालेल आणि दिल्लीत काहीतरी बोंबाबोंब करेल. अशा डेड बॉड्या किती दिवस बघायच्या रे? आणि आता कोण समुपदेशन करणार आहे? न माझ्यात तेवढी ताकद उरली की मराठवाड्यात गाडी घेऊन फिरू, न कोणात उरली. अशा डेड बॉड्या बघत बसायच्या आता? प्लीज स्टॉप दिस. मराठा तरुणांना सांगतो, तरुणींना सांगतो, स्टॉप इट. नका करू. आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.